ज्ञानदेव चांगदेवाच्या भेटीवेळी कान्होराज महाराज उपस्थित होते असेही सांगितलं जाते. पालखी सोहळ्याचा दिनक्रम ठरलेला असतो. भल्या पाटे उठून स्नानाआदी कर्मे उरकून वारकरी चालायला सुरुवात करतात. ठराविक अंतरावर चहा नाश्ता करण्यासाठी सोहळा ठरलेल्या ठिकाणी थांबतो. ठरलेल्या वेळी चोपदाराने इशारा करताच पुन्हा सोहळा मार्गस्थ होत असतो. रस्त्याने अखंड हरिनामाचा घोष करत वारकरी चालत असतात. एका दिवसात 15 ते 20 किलोमीटर अंतर रोज चालले जाते. मध्याह्नानंतर थोडासा विसावा घेतला जातो, पण विसावा घेतानाही भजन हरिनाम चालूच असते. वारीचे वैशिष्ट्य म्हणजे कोणीही वारकरी थकत नाही, दमत नाही किंवा आजारही पडत नाही. आम्हाला आमचा पांडुरंगच हाती धरून चालवतो अशी प्रत्येक वारकऱ्याची धारणा असते.